त्याच्यामुळे आम्ही ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करतो. ह्याच्यामध्ये 10 ते पॅरामीटर्स दाखवतो आम्हाला. एक तर दाखवतो दिवसाला ऊन किती पडलंय, दिवसभर ऊन किती राहिले आपल्या बागेमध्ये. त्याच्यानंतर दुसरं एक सांगतं ही हवेची दिशा. वरी बघू शकता तुम्ही एक बाण आहे, बाण दाखवतो की हवा सध्या कोणत्या दिशेला वाहत आहे. दुसरं आहे फिरणारा वेग, म्हणजे हवेचा वेग किती आहे. हे महत्वाचं काय आहे, सगळ्यात महत्वाचं आहे हे फवारणीसाठी. फवारणी करते वेळेस ह्या दोन्ही गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे. हवेच्या विरुद्ध जर फवारलं तर आपल्या औषधांचा खर्च वायफळ जातो, त्याचा आपल्याला चांगला परिणाम आपल्या बागेमध्ये भेटत नाही. तर अशा वेळेस आपल्याला वेग आणि दिशा सगळ्यात महत्वाची आहे. त्याच्यानंतर येतं टेम्परेचर, म्हणजे वातावरणातील टेम्परेचर किती आहे. त्याच्यानंतर आहे ह्युमिडिटी, म्हणजे तुम्ही काय म्हणता आर्द्रता. तर आर्द्रता पण सगळ्यात महत्वाची आहे. आपल्या इकडं जास्तीत जास्त फळबागा जर असतील तर आर्द्रतेचा खूप मोठा रोल आहे. कारण सेटिंग आणि फळगळ आणि फुलगळ हे सगळ्यात जास्त उद्भवतात. टरबूज असेल, खरबूज असेल, हे पिकं घेणारे पण शेतकरी असतील. कारण ह्याच्यामध्ये फळगळीसाठी आपण काय वापरतो, आंबामध्ये वगैरे तर कॅल्शियम बोरॉन हे शिफारस करतात. पण ते कधी करतात, ज्यावेळेस गळून गेले त्यावेळेस. हे काय करतं, यायच्या अगोदर आपल्याला कळवतं की असं असं वातावरण तयार झालेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ह्या रोगाला आणि किडीला बळी पडू शकतात. त्याच्यासाठी तुम्ही हे फवारणी करा. म्हणजे हे प्रिकॉशन्स देते आपल्याला. येण्याच्या अगोदर संभाव्यता दर्शवते की तुम्ही येण्याच्या अगोदर औषधं घ्या, जेणेकरून तुमचा आल्यानंतर जी खर्च वाढणार आहे तो अगोदर कुठेतरी कमी होतो. तर हे आपली अशी टेक्नॉलॉजीचा वापर आपण करून इथे शेती करतो. त्याच्यानंतर खाली बघू शकता, पावसाळ्याच्या दिवसामध्ये झाडावर पाणी किती वेळ थांबलेलं आहे आणि सकाळच्या वेळी दव किती पडला हे सुद्धा हे दर्शवतं. एवढ्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण इथे करतो. आणि प्रत्येक प्लॉटमध्ये एक सेन्सर बसवलेलं आहे पांढरं छोटं. ते काय करतं, त्या प्लॉटची इन्फॉर्मेशन ह्याला देतं. आता सगळ्यात महत्वाचा मोठा प्रश्न येतो शेतकऱ्याचा, माझं रान एका ठिकाणी 4 एकर आहे, एका ठिकाणी 2 एकर आहे, एका ठिकाणी 3 एकर आहे. तर त्यावेळेस काय करायचं. तर सगळ्यात त्याच्यासाठी तुम्हाला हे मेन वेदर स्टेशन असतं. वेदर स्टेशन तुम्ही एक सेंट्रल पॉइंट मध्ये लावा आणि त्याचे जे सब सेन्सर आहेत, तुम्ही जिथं रानाचा पोत बदलतो, म्हणजे रानामध्ये 3 प्रकार असतात, हलकी, मध्यम, भारी. तर अशा ठिकाणी जिथं बदलतो तिथं एक लावा, हलक्या ठिकाणी एक लावा आणि भारी मध्ये एक लावा, जेणेकरून तुम्हाला तिन्ही जमिनीचा सारखा डाटा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटेल. जर तुम्ही एका सारख्या जमिनीत लावला, हलक्या जमिनीत लावला, तर तिथलाच डाटा तुम्हाला ते देणार. तर हे सगळ्यात स्वस्तात आहे. साधारण ह्याची किंमत 60 ते 70 हजार रुपये मार्केटची आहे वेदर स्टेशनची. त्याला कायरो स्टेशन म्हणतात. आणि दुसरं जे सेन्सर येतं छोटं, त्याची 25,000 रुपये किंमत आहे पर सेन्सर. जर तुमचे रानात 4 असतील तर 4 सेन्सर तुम्हाला लागतील, किंवा 2 सेन्सर वापरू शकता तुम्ही 4-10 एकर पर्यंत. 25 एकर मध्ये आम्ही 7 वापरलेले आहेत. म्हणजे हे मेन आहे.